श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. मी वैष्णवी. माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे. तुमचं आजचा दिवस खरंच शुभ जावो ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. कॅलेंडर घेत असताना कोणत्या प्रकारचं कॅलेंडर आपल्याला घ्यायचं आहे, दुसरं म्हणजे घरामध्ये कॅलेंडर आणल्यानंतर कोणत्या दिशेला कॅलेंडर लावायचं आहे, कोणत्या दिशेला कॅलेंडर लावायचं नाही, याची संपूर्ण माहिती माझ्या या व्हिडिओमध्ये आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रत्येक वर्षी आपण नवीन पंचांग म्हणजे नवीन कॅलेंडर आपल्या घरामध्ये आणत असतो. कॅलेंडर घेत असताना आपल्याला काळजी घ्यायची त्या गोष्टी मी तुम्हाला सांगते. चित्र विचित्र रंगाचं किंवा त्याच्यावर प्राण्याचं चित्र असेल असं कॅलेंडर आपल्याला घ्यायचं नाही आहे. कॅलेंडर घेत असताना त्याच्यावर संपूर्ण पंचांग असणं गरजेचं आहे. म्हणजे संपूर्ण माहिती सणावाराची किंवा पंचांगानुसार सगळं कॅलेंडर बनवलं गेलेलं असतं, ते कॅलेंडर आपल्याला घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला एक कॅलेंडर दाखवते. ही आहे श्री महालक्ष्मी. याच्यामध्ये पंचांगानुसार सगळी माहिती आहे. तुम्ही हे कॅलेंडर घेऊ शकता किंवा स्वामी केंद्रामध्ये सुद्धा भेटून जाईल. केंद्रामध्ये पण कॅलेंडर असतं, त्याच्यामध्ये पण संपूर्ण माहिती पंचांगानुसार बनवलेली असते. तर तुम्ही केंद्रानुसार तुम्ही कॅलेंडर घेऊ शकता. आणि घरामध्ये ज्यावेळेस कॅलेंडर घेऊन येतात त्यावेळेस एक गोष्ट तुम्हाला आधी करायची आहे. ती गोष्ट म्हणजे जुनं कॅलेंडर आपल्या घरामध्ये ठेवायचं नाही. जुनं कॅलेंडर आपल्याला घराच्या बाहेर काढायचं आहे. खूप ठिकाणी आपण पाहतो की कॅलेंडर साठवलं जातं. म्हणजे तुम्ही बघा, ज्या ठिकाणी एक कॅलेंडर आहे त्याच्या ठिकाणी 4-5 कॅलेंडर जुने असतील, तर ते तुम्ही आधी घराच्या बाहेर काढा. कारण की आपल्या आयुष्यामध्ये किंवा वर्षामध्ये काहीतरी वाईट चांगलं झालेलं असतं, त्या गोष्टी किंवा नकारात्मक शक्तीसुद्धा आपल्या घरामध्ये असते. तर तुम्हाला पंचांगानुसार ह्या गोष्टी किंवा वास्तुशास्त्रानुसार असं सांगितलं गेलं आहे की जुने कॅलेंडर आपल्या घरामध्ये ठेवायचे नाही. जुने कॅलेंडर घराच्या बाहेर काढून टाकायचे. नवीन वर्षामध्ये तुम्ही नवीन कॅलेंडर घ्या, नवीन ठिकाणी लावा, दिशा चेंज करा. हे पण तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार सांगितलं गेलं आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल की जुनं कॅलेंडर घराच्या बाहेर काढायचं आणि नवीन कॅलेंडर लावायचं. हे झाल्यानंतर मी तुम्हाला सांगते की कॅलेंडर कोणत्या दिशेला लावायचं नाही आहे. तर तुम्हाला पहिली गोष्ट महत्त्वाची म्हणजे दक्षिण दिशेला कॅलेंडर आपल्याला लावायचं नाही. दक्षिण दिशा असं म्हटलं जातं की यमदेवतेची दक्षिण दिशा आहे. तर त्या ठिकाणी जास्त प्रमाणात नकारात्मक शक्ती आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला कॅलेंडर लावायचं नाही. खूप ठिकाणी आता पण बघा, तुम्ही घरामध्ये आता व्हिडिओ पाहत असतील तर पहा की आपलं कॅलेंडर कोणत्या दिशेला, दक्षिण दिशेला असेल तिथून तुम्ही लगेचच्या लगेच कॅलेंडर काढून टाका. सगळ्यात जास्त प्रमाणात त्या ठिकाणी नकारात्मक शक्ती आहे. तर हे झाल्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मेन दरवाजा असतील समजा, किंवा आपल्या घरामध्ये खूप ठिकाणी दरवाजाच्या पाठीमागून किंवा समोरून कॅलेंडर लावलं जातं, तर तुम्हाला दरवाजाला सुद्धा कॅलेंडर लावायचं नाही, अडकवायचं नाही. खिडकीच्या ठिकाणी सुद्धा कॅलेंडर अडकवायचं नाही. नंतर जिथं संडास बाथरूम असते, भिंत असते, त्या भिंतीला सुद्धा आपल्याला कॅलेंडर अडकवायचं नाही, लावायचं नाही. हे लक्षात ठेवा. मेन दरवाजाच्या तिथूनच चांगली शक्ती पण येत असते, वाईट शक्ती पण येत असते. म्हणजे मेन दरवाजाच्या तुम्ही जर मधून लावलं असेल तर वाईट शक्ती मेन दरवाजातूनच येत असते, चांगली शक्ती पण तिथूनच येत असते. हे लक्षात ठेवा. दरवाजाच्या तिथं जर तुमचं कॅलेंडर असेल तर ते काढून टाका. खिडकीच्या तिथं असेल तर ते पण काढून टाका. आणि संडास बाथरूमच्या तिथं बी भिंतीच्या तिथं जर लावलं असेल ते पण काढून टाका. आणि तुम्ही नवीन ठिकाणी कॅलेंडर लावा. आणि नवीन कॅलेंडर म्हणजे नवीन वर्षाचं कॅलेंडर आपण दिशा वास्तुशास्त्रानुसार लावा. आपल्या घरामध्ये काहीतरी चांगलं होणार आहे, प्रगती आपल्या घराची होणार आहे. तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. दुसरं आता मी तुम्हाला सांगते की कोणत्या दिशेला कॅलेंडर लावायचं आहे. तर आपल्याला उत्तर दिशेला कॅलेंडर लावायचं आहे. आता तुम्ही म्हणताल उत्तर दिशेलाच का लावायचं आहे? ज्यांच्या म्हणजे ऑफिसमध्ये समजा खूप जणांची प्रगती होत नाही किंवा खूप जण परमनंट होत नाही, त्यांनी उत्तर दिशेला नक्की कॅलेंडर लावा. खरंच त्या व्यक्तीमध्ये काहीतरी चेंजेस होऊन ते परमनंट होऊ शकतात. तर उत्तर दिशेला आपल्याला कॅलेंडर लावायचं आहे. ती जागा खूप शुभ आहे. तर उत्तर दिशेला कॅलेंडर लावा. जी तंगाई आपल्या पैशाची आहे त्या पैशाची तंगाई निघून जावी यासाठी उत्तर दिशेला आपल्याला कॅलेंडर लावायचं आहे. दुसरं म्हणजे पश्चिम दिशेला कॅलेंडर लावायचं आहे. पश्चिम दिशेला का म्हणत असताल की पश्चिम दिशेलाच का लावायचं आहे? तर पश्चिम दिशेला लावत असताना आपल्याला काळजी घ्यायची आहे. कारण की ज्यांच्या घरामध्ये पैशाची तंगाई असते किंवा आपला पैसा आपल्या घरामध्ये राहावा, टिकून राहावा, यासाठी आपल्याला पश्चिम दिशेला कॅलेंडर लावायचं आहे. उत्तर दिशेला लावू शकता, पश्चिम दिशेला लावू शकता. ज्यांच्या अडचणी ज्या आहेत त्या हिशोबानं तुम्ही कॅलेंडर लावू शकता. उत्तर दिशेला लावा. ज्यांची प्रगती होत नाही त्यांची प्रगती व्हायला सुरुवात होईल समजा. आणि ज्यांच्या घरामध्ये पैसा टिकत नाही, टिकून राहावा यासाठी पश्चिम दिशेला लावायचं आहे. आणि शेवटची गोष्ट म्हणजे आपल्याला पश्चिमला लावू शकता, उत्तरला लावू शकता आणि दुसरं म्हणजे पूर्व दिशेला सुद्धा तुम्ही कॅलेंडर लावू शकता. पूर्व दिशेला म्हणजे जे लोक सामाजिक कार्य करत असतात, समाजासाठी जे कार्य करत असतात ते कार्य व्हावं यासाठी तुम्हाला पूर्व दिशेला कॅलेंडर लावायचं आहे.
तुम्हाला समजलं की पूर्व दिशेला लावायचं आहे, उत्तर दिशेला लावायचं आहे, पश्चिम दिशेला लावायचं, तुमच्या अडचणी कोणत्या आहेत त्या पहा आणि नक्की तुम्ही या दिशेला कॅलेंडर लावा. तुमच्या स्वतःच्या घरामध्ये आत्ता सध्या कॅलेंडर कोणत्या दिशेला आहे नक्की पहा. आणि कॅलेंडरमध्ये ज्यावेळेस आपण सण वार एखादा वार बघत असताना आपलं तोंड जे आहे ते आपलं तोंड दक्षिण दिशेला येऊ द्यायचं नाही, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. लक्षात ठेवा, आपण ज्यावेळेस कॅलेंडरमध्ये बघत असतो त्यावेळेस आपलं जे तोंड जे आहे ते दक्षिण दिशेला येऊ द्यायचं नाहीये. हे लक्षपूर्वक बघा आणि लक्षपूर्वक याची काळजी घ्या. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि मी तुम्हाला आधी आणखी एकदा सांगते की जे जुने कॅलेंडर आहेत ते जुने कॅलेंडर घराच्या बाहेर काढायचे आहेत आणि नंतर नवीन कॅलेंडर घ्यायचं आहे. कॅलेंडर घेत असताना पण ही काळजी नक्की घ्यायची की कॅलेंडर चांगलं घ्यायचं आहे, आकर्षित घ्यायचं आहे. कारण की वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडरला आणि आणखी घड्याळीला सुद्धा तेवढंच महत्त्व दिलेलं आहे. कारण की आपलं वेळ काळ किंवा आयुष्य जे आहे ते घडवण्याचं कार्य त्या गोष्टी करत असतात. तर कॅलेंडरमध्ये सगळा पंचांग आहे, पंचांगानुसार शुभ मुहूर्त गोष्टी आहे, शुभ मुहूर्त आपल्या घरामध्ये व्हाव्या किंवा चांगल्या गोष्टी आपल्या घरामध्ये व्हाव्या यासाठी आपल्याला ह्याची काळजी घ्यायची आहे. तर तुम्हाला मी सांगत आहे की आपल्याला या गोष्टी वास्तुशास्त्रानुसार सांगितल्या गेल्या आहेत. वास्तुशास्त्रानुसारच तुम्ही गोष्टी करा आणि काळजी घ्या. माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.